असेल तर लवकर बाहेर पडा. कारण आता 3.5% आकड्याने फक्त 38 ते 39% दाखवली. त्यामुळे मागच्या वर्षी काही 55 ते 62% गेले. ते किमान तेवढं तरी झालं पाहिजे म्हणून आवाहन करतो पुणेकरांनी आणि बाहेर. आता लॉ आणि ऑर्डरचा आपण सगळ्या बोलण्याला थांबवला. त्याच्या एकदम विपरीत दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे धायरीमध्ये सकाळी जे आरोप करण्यात आले होते की ते ॲसिटोन लावत आहेत आणि मतदारांची भाजपच्या मतावरती असं सुरू आहे की ते हातावरची शाई काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या धायरीमध्येच आता 2 उमेदवारांमध्ये पोकळे म्हणून होते. तर 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना भांडणं झाली, पैसे वाटते म्हणून आणि राडा राखली. ज्याला आपण सगळे कोट अनकोट मैत्रीपूर्ण लढती म्हणतो पण तसं काही दिसत नाही. बाणेर अत्यंत इंटरेस्टिंग प्रभाग क्रमांक 9 त्याच्यामध्ये बालवडकर लघु बालवडकर विरुद्ध बालवडकर अशी सगळी जी लढाई झाली की जे अमोल बालवडकरांचं तिकीट ऐनवेळी भाजपने कापलं, त्यांना इकडे यावं लागलं अजित पवारांकडे. तर तिथल्या बाणेरमध्ये आत्ता असं झालं की बोगस मतदार आहे असं एक जण म्हणाला आणि तो मतदार जो होता म्हणजे तोही पळू लागला. त्याची गाडी उभी होती, लोकांनी दगडं घेतली त्या गाडीच्या काचच फोडल्या. आत्ता मी आहे बाजीराव रोडला. बाजीराव रोडमध्ये तर आणखी वेगळं गणित घडलेलं आहे. काय झालं बरं? आम्हाला थोड्या वेळापूर्वी जाणवलं की आतमध्ये जे रजिस्टर आहे तर तिथे जेलमध्ये असलेली व्यक्ती त्याच्या नावाने इथं बोगस मतदान झालेलं आहे. त्याचं नाव आणि सही वगैरे सगळं तिथं आम्हाला दिसलेलं आहे. आम्ही व्हिडिओ वगैरे पण काढलेले आहेत आणि बाहेर सोडला असेल नाही आलेलाच नाही आहे इथं, कारण तो व्यक्ती नाहीच आहे इथं. त्याच्या नावानेच बोगस मतदान झालेलं आहे. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं ओरिजिनल आधार कार्ड घरी आहे, झेरॉक्स आहे, तर त्या झेरॉक्सवरती यांना मतदान करू दिलं नाही आहे. मग तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचे हाल करता आणि जे जेलमध्ये आहेत त्यांना तुम्ही पोचताय का? मग आणि ही सर्वसामान्य जनता वेटीस का धरली जाते प्रत्येक वेळेला? मग तुम्हाला हुकुमशाहीच गाजवायची आहे का? एक मला सांगा, संबंधित व्यक्तीला जेलरने परवानगी दिली होती ती व्यक्ती ऐका ना, आम्ही काय नाही ऐका मिसगाईड होतं. नाही आम्ही पूर्ण खात्री केली आहे तो व्यक्ती जेलमध्येच आहे. बरं हां तुम्ही सांगा काय आम्ही खात्री केली आहे, पोलीस अधिकाऱ्यांची कन्फर्म केलेले आहे. तो व्यक्तीला जेलमधनं सोडण्याचा कोणतेही आदेश नाही आहे. तो जेलमध्येच आहे की तो बोगस मतदानच त्याच्या नावाने झालेलं आहे. कन्फर्म केलं आम्ही कन्फर्म केलेले, त्याची सहीपासून सगळं. सही तरी त्याची सही त्याची नाही आहे, कन्फर्म केलेले आम्ही सगळ्या. कोणतरी येऊन गेला कोणीतरी माणूस सही करून गेला आणि दोन्ही उमेदवारांनी आणि तो व्यक्ती आहे मतदान झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही तिथं आतमध्ये जाऊन बघायचं म्हणतोय तरी बघू दिलं जात नाही. महत्वाचं काय की तुम्ही जेव्हा आपण एक प्रोसिजर असते की आपण आतमध्ये गेल्यानंतर आधार कार्ड व्हेरिफिकेशन वगैरे करतो, तर तिथल्या व्हेरिफिकेशन ऑफिसरला सुद्धा मी जेव्हा विचारलं की तुम्ही व्हेरीफाय केलं का, त्याचं म्हणतात हे काम आमचं नाही आहे. मग आता हे व्हेरीफाय करायचं काम त्यांचं नाही आहे. बोगस वोटिंग होतं आहे हे जर आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो तरी सुद्धा त्यांचं म्हणणं की कुठल्या परिस्थितीत आम्ही याला जबाबदार नाही. मग कोण जबाबदार आहे हे काय कळत नाही. बरोबर. आता तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा ते काही ते बघतात चेक करण्यात त्यांनी ऑलरेडी चेक केलेलं आम्हाला दाखवलं की हो 203ला वोटिंग झालंय. मग ते झालंय तर म्हटलं हा माणूस जेलमध्ये, मग वोटिंग कसं झालं नाही म्हणे आम्हाला माहीत नाही. आता जो माणूस आला त्याच्यावर आम्ही सही करून घेतली. आता ती सही सुद्धा बोगस आहे. नुसतं ए लिहिलं पुढे फराटे मारले की कळतं की बोगस वोटिंग केलेलं आहे. काही ठिकाणी 100% तसं आलेलं आहे. काही ठिकाणी असं झालेलं आहे की कुठलंही बटन दाबा एखाद्या ठराविक पक्षाला जात आहे. म्हणजे नाव घेऊन जर बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टीला फक्त जात आहे मतदान. मग हे असं कसं काय? मग बाकीचे